नमस्कार। आज नेहमीप्रमाणे दर दीड दोन महिन्याने मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या डिपार्टमेंट वाईज रिव्ह्यू घेते। त्याप्रमाणे आज इरिगेशन, रस्ते सुरक्षा, ट्रॅफिक, क्राईम, रस्त्यांची डेव्हलपमेंट, फॉरेस्ट, एसटी महामंडळ, त्याच्यातले चॅलेंजेस, असे अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे MSCB याचे दिवसभराचा रिव्ह्यू आहे। त्याचबरोबर PMCचा एक वेगळा रिव्ह्यू आहे। त्याच्यामध्ये 34 गावांमधल्या विकास निधी, टॅक्सला जो स्टे महाराष्ट्र सरकारने इलेक्शनच्या आधी दिला होता त्याचा स्टॅटस काय, आमची मागणी आहे ते तसंच राहावं, तर काही इलेक्शनचा जुमला नसावा आणि कुठलाही रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स कुणाकडूनही घेऊन म्हणजे मागणी करू नये। म्हणजे हा स्टे दिलाय म्हणून रेट्रोस्पेक्टिव्हचा अधिकार सरकारला देत नाही, तर ती पॉलिसी त्याप्रमाणेच पुढे करायची, चालावी। आशा आणि अंगणवाडी सेविका ही जी नवीन गावं घेतली त्याच्यामध्ये त्यांचे काही इश्यूज होते, त्यांना गेल्या अनेक दिवसात घेतलं नाही गेलं, तर आम्हाला आज शब्द दिलाय कमिशनरांनी की आशा आणि अंगणवाडी सेविका ज्या आधी ग्रामीण भागात जिल्हा परिषदकडे होत्या त्यांना पुढच्या 15 दिवसाच्या आत इथे घेतलं जाईल। 3-4 महत्त्वाचे मुद्दे होते, पाणी, प्रदूषण, कचरा मॅनेजमेंट आणि टॅक्स, याच्यावर सविस्तर चर्चा झाली आहे। त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की धायरी असेल, सिंहगड रोड असेल, तिथला जे सर्व्हिस रोड्स आहेत त्याचं काम तातडीने पूर्ण करून घेतील। पाण्याचे जे प्रश्न आहेत तिथे काही टॅक्सचे इश्यूज आहेत, लोक टॅक्स भरतात पण त्यांना पाणी मिळत नाही अजूनही, त्याच्या काही टाक्यांच्या व्हिजिट्स आम्ही जॉईंटली करू, काही वेगळ्या करू, आणि ज्या वॉर्ड लेवलला ज्या कमिटीज आहेत तिथे ठराविकच ती बोलवलं जातं, ते कदाचित सगळे स्टेक होल्डर्सही नसतील, तर ती बॉडी जास्ती ब्रॉड करून स्थानिक लोकांना त्याच्यात घ्यावं आणि त्याच्यात कुठलाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुणाचाहीच नसावा, अशा लोकांना त्या कमिटीला बोलवावं, त्यांचं हिअरिंग घ्यावं, अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे। तुम्हाला काय विचारायचं आहे? जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडे हेच नाही, इरिगेशन, रस्ते, वीज, काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत की नॅशनल हायवेची काही कामं प्रलंबित आहेत, त्याला कलेक्टरांकडून आम्हाला मदत हवी आहे। काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनचे इश्यूज आहेत, काही ठिकाणी पोल्युशन, प्रचंड प्रदूषण हे बारामती लोकसभा मतदारसंघात वाढतं आहे। पाण्याचं प्रचंड प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण ते कंट्रोल करणं तातडीनीच गरज आहे। त्याच्यामुळे त्याची आणि इरिगेशन, एकीकडे सरकार म्हणतं पाणी प्रचंड आहे, मग पाणी जर प्रचंड आहे तर सगळ्या उपसा योजना या पूर्ण क्षमतेने का चालत नाहीत याचा रिव्ह्यू घेतला, आणि फॉरेस्टमुळे जे काही विकास कामं अडकलेली आहेत त्याचाही रिव्ह्यू आम्ही कलेक्टरांकडे घेतला, आणि इथून आता PWDचा रिव्ह्यू आहे, त्याच्यानंतर MSCBचा। कारण का प्लॅनिंगच नाही आहे ना, मल्टिपल कामं एकाच वेळेस काढली जातात, सर्व्हिस रोड वेळेवर होत नाहीत, आणि ज्या पद्धतीने ह्या भागाचा लोकसंख्या पुण्याची वाढते, म्हणजे बिल्डिंग्स मोठ्या होत आहेत पण त्याला जे सपोर्ट सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चरचं पाहिजे ते पूर्णपणे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पुण्याचं कोलॅप्स झालेलं आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय। आपण जगतोय ते आपण, म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विरोधी म्हणून टीका करत नाही, नागरिक म्हणून पण आपल्या सगळ्यांचा अनुभव काही वेगळा नाही। लोकसभा मतदारसंघामध्ये वाल्मिक कराड यांनी तिथल्या काही शेतकऱ्यांना सुद्धा फसवलेलं आहे। संकेश्वर प्रकरणामध्ये त्या शेतकऱ्यांनी अजितदादांकडे तक्रार केली होती, पण दादांनी काय फारसं गांभीर्याने घेतलं नाही, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तुमच्या मतदारसंघात मी आज दुपारी कबड्डीचा मोठा कार्यक्रम आहे बारामतीला 6 वाजता, तिकडे मी जाणार आहे, आणि ते झाल्यानंतर किंवा उद्या कृषकचा जो कार्यक्रम आहे, या दोन्ही कार्यक्रमांसाठी मी बारामतीला जाणार आहे। तेव्हा मी या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी हा खूप गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर सरकारने हे फार गांभीर्याने घ्यावे। मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा जो प्रश्न असेल तो मग सरकार दरबारी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसपर्यंत ते मी पोचवायची ही माझी नैतिक जबाबदारी।
माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलीन, कारण हे डिपार्टमेंट उद्या मला वाटतं पार्ट डिपार्टमेंट कुणाकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल. ही सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडेच जाईल. आणि होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे आणि हे टी व्हीवर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते. त्याच्यामुळे जे नेते बोलत आहेत, मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बाप्पा बोलत आहेत, त्याच्यानंतर बीजेपीचे सुरेश धस बोलत आहेत, जितेंद्र आव्हाड बोलतातच आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांचे ज्या टी व्हीवर तुमच्याच चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते, त्यांच्याच थ्रू या सगळ्या अंजलीताई दमानिया त्याच्याबद्दल बोललेल्या आहेत. त्यामुळे हा अतिशय गंभीर विषयाचा सिरियस करप्शन चार्ज. आणि या देशामध्ये जर ज्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे, वेदना देणार आहे, चिंताजनक आहे. आणि हा विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट तातडीने घेणार. नाही, हा माझ्यासाठी पक्षाचा विषयच नाही आहे, हा एक सामाजिक विषय आहे. हो, पण कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? इश्यू कोण आहे? इश्यू कुणाकडे येतो? कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? मी सिस्टम प्रमाणे जाते ना. सिस्टम प्रमाणे एखादा जेव्हा गुन्हा येतो तो गुन्हा कुणाला सांगायचा असतो? पोलीस स्टेशन किंवा होम मिनिस्ट्री, राईट? या राज्याचा होम मिनिस्टर कोण आहे? मग कुणाकडे जायला पाहिजे? मी हा पक्षाचा विषयच नाही, हा सामाजिक विषय आहे. ह्याच्यात मला राजकारण आणायचंच नाही आहे. माझ्यासाठी वाल्मिक कराड हा राजकीय विषय नाहीच आहे. इट इज अ क्राईम. मी कधीही वाल्मिक कराड, बीड आणि परभणीच्या गोष्टींमध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषयच होत नाही. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे? कॉम्पिटंट अथॉरिटी ही पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे. पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत. सिंपल. वाल्मिक कराडवरती काल मकोका अंतर्गत कारवाई झाली. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून आणखी जोरात. विरोधक म्हणजे कोणी कोणी केली आहे? सुरेश धसांनी पण केली आहे. सगळ्याच विरोधकांनी. ओके, माझे त्याच्या आधी काही प्रश्न आहेत. मला सरकारला काही प्रश्न विचारायचे आहेत, कारण हे सगळं अनालिसिस तुमच्या चॅनल, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड, अनेक बाप्पा सोनावणे, अशा अंजलीताई दमानिया, चॅनल्सचे अनेक कॉम्पेअर्स, काही यूट्यूब चॅनल्सचे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, सगळे अनेक प्रश्न विचारत आहेत. त्याच्याच माझ्या मनातले काही प्रश्न आहेत, ते काही मी क्रिएट केलेले नाहीत. ते हा सगळा जो डेटा तुमच्या सगळ्यांकडे येतो त्याच्यावर नाही. पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट्स जे सील केले, हे किती अकाउंट सील केलेत पहिलं, आणि त्याच्यात पैसे किती आहेत ह्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही. हे जर एक्स्टॉर्शन असेल, जे सरकार मान्य करतंय, FIR सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे, तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाही आहे? एक्स्टॉर्शन IQ गोष्टींवर अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब मलिक आणि भुजबळ साहेब, किती लोकांची तुम्हाला उदाहरणं देऊ? त्यांना पटकन ईडी लावली, FIR झाले, अटक झाली, सगळं झालं ॲब्सोल्युटली सुपर स्पीड. मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे. आपण आता जानेवारीमध्ये आहोत. मग एक्स्टॉर्शनमध्ये ईडीचा रोल का येत नाही आहे, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. विष्णू चाटे नावाचे जे कोणी आहेत, ते तुमच्या चॅनलवरच मी पाहते, त्यांचा फोन मिसिंग आहे. असा कसा फोन मिसिंग आहे? त्याचा CDR काढलाय का? काय पोझिशन आहे त्याची? त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे. फरार आहे म्हणजे कुठे गेला हा माणूस? म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे. अजून पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही? दुसरं, अजून पाचवा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलंय, त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं? CDRचं काय झालं? काल एवढं सगळ्यांना दिसत होतं, काल परळीमध्ये व्हायलन्स झालेलं आहे. मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी, म्हणजे काल
तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढणार, करेक्ट? त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते. हे त्यांची लेखचं स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं, तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर. मग तुम्हाला माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे, आंदोलन करणारे, मग थांबवण्यात का नाही आलं? पोलीस काय करत होती? दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलन्स झालाच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये त्या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार? सोमनाथ भाऊंची केस ह्याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही. परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे. तशीच बीड परळीची घटना आहे, तिथे काय चाललंय, पुढे काय झालं? बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली SITची. काल मकोका लावला, याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानतो. उशिरा का होईना, देर आहे दुरुस्त आहे. पण व्हॉट नेक्स्ट? आमची अपेक्षा आहे की आणखीन इफेक्टिव्हली हे व्हावं, न्याय मिळावा. एका मुलाचा खून झालाय आणि इट इज एक्स्टॉर्शन. इन्व्हेस्टमेंट्स कसे येणार या राज्यात? तर उस्मानाबाद, बीड, किती ठिकाणी अशा कंप्लेंट्स येत आहेत. अवधा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेंट्स केलेले आहेत. मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट, कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला 10 वेळा विचार करेल की हे इन्व्हेस्टमेंट अशी केली ही एक्स्टॉर्शन होणार, आपले लोक किडनॅप होणार. अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे 1-1.5 वर्षापूर्वी. तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली. आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परळीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेक जिचे अश्रू अनावर असतात रोजच्या, जिचे खेळायचे दिवस येतो, ती जी 10वीची परीक्षा आहे ती आपली लेक आज वडिलांसाठी रोज लढते, आंदोलनं करते, भाषणं करते. हा आपला महाराष्ट्र आहे. अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी 35-36 दिवस झाले. पण पुढे काय याची स्ट्रॉंग ॲक्शन आणि फाशीच्या मागणीबद्दल आमचं सातत्यच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे. आणि काल तुमच्याच एका चॅनलवर एका रिपोर्टरनी बातमी केली आहे की 6 फोन कॉल्स त्या दिवशी झाले. त्यांचा CDR त्या रिपोर्टरला कळलेला आहे. आता जर रिपोर्टरला कळलंय तर यूट्यूब चॅनलवर सांगतायत की 6 कॉल्स केले, व्हिडिओ कॉल्स केले. हे जर रिपोर्टरला माहिती आहे तर मग पोलीस आणि त्या देशमुख कुटुंबाला का नाही कोणी हे सांगितलेलं? ते 6 कॉल कुणाला केले हे का नाही आपल्याला कळत आहे? ठीक आहे, आम्हाला सांगू नका, आपापसात तर माहिती असली पाहिजे. रिपोर्टर रिपोर्टिंग करतोय पण सरकारच्या कुठल्याही अनाउन्समेंट किंवा माहितीमध्ये कळत नाहीये. आणि कोण आहे ती व्यक्ती करणार? आणि 302 का लावलं जात नाहीये? लावलं आता व्हेरी गुड. धनंजय मुंडे वाल्मिकरांच्या नातेवाईकांना भेटायला गेले पहाटे. आणखी एक इन्फॉर्मेशन आता गेले कशावरून? आणि पहाटे धनंजय मुंडे वाल्मिकरांच्या आईला आणि पत्नीला भेटले 4:30 वाजता. आज सकाळी आज पहाटे. अजेंडा काय होता? दिस इज शॉकिंग. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. मकोका मधल्या आर यू शुअर? अशी माहिती आली. ती कन्फर्म करा बाबा त्याच्या, कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट. जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स. पण हे खरं असलं पाहिजे. खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन देईन. त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे नाही, राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो. प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे? नैतिकता असते की नाही. आणि ह्या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिले. आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिले. सुरेश धस रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको, केस चालू होईस्तोवर जरा त्यांना बाजूला ठेवा. हे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे. बजरंग अप्पा सोनवणे मागतात, संदीप क्षीरसागर मागतात, रोहित पवारांनी मागितलाय, जितेंद्र आव्हाडांनी मागितलाय. ते सोळंकी जी आता बोलत नाही, जी अजित पवारांच्या पक्षात आहेत, त्यांनी पण मागितलेला तुमच्या चॅनलवर मी पाहिला. नमिता मुंदडांनी मागितलेला आहे. हा, अभिमन्यू पवारांनी मागलेला आहे, अंजली दमाने यांनी, किती लोकांनी मागितलं. दादा म्हणतायत की पुरावा द्या, आम्ही कारवाई करू. मग मिळेल आज नाही 15 दिवसांनी. जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच आहे. नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते. नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते. आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवू? फक्त आरोपावरती आणि
नाही नाही, अनिल देशमुख, छगन भुजबळ साहेब, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, किती तुम्हाला उदाहरणं देऊ, किती तेव्हा जेलमध्ये गेले. आणि IQ गोष्टीवर इथे तर डॉक्युमेंट्स आहेत. देशमुख साहेबांच्या IQ वरच त्यांना एवढे महिने आत ठेवलं आणि राजीनामा देऊन त्यांना अटक झाली. इमॅजिन. या सगळ्या घटनेनंतर अजित पवारांनी त्यांची ट्विट कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे राष्ट्रवादीची. काय उशिरा अशा पद्धतीचा निर्णय. एक आणखीन चेक करा की तिथली लाडकी बहीण योजनेचे अजून अध्यक्ष आहेत का वाल्मिक कराड, तेवढं पहिलं चेक करा. नाही, पहिला हा विषय पूर्ण करा, मग झाला. अजून का पत्नीने आरोप केलाय की बरीचसा वक्रा केला जातो अशा पद्धतीने जी काही कारवाई सुरू आहे. आणि तुमच्याच खासदारांवरती सुद्धा आरोप केला. बजरंग सोनवणेंवरती दिवे मारण्याची धमकी दिली जाते अशा पद्धतीचा. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना. डेटा आहे आणि सरकार त्यांचंच आहे, त्यांचंच सरकार डेटा देतंय. मला असं वाटतं एकट्या बजरंग सोनवणेंवर कशाला, हा राजकीय विषय नाहीच आहे, हा सामाजिक विषय आणि ऑल पार्टी डेलिगेशन आहे. त्याच्यात असं कुठलंही असं नाही की फक्त विरोधकच विरोध करतायत. ऑल पार्टी एकच, म्हणजे या अतिशय दुर्दैवी काळात एकच आशेचं किरण असं आहे की संपूर्ण मीडिया गेले 35 दिवस अतिशय पारदर्शक रिपोर्टिंग करतंय आणि सगळ्या पक्षाचे नेते मन आणि मत आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून परभणी आणि बीड मधल्या घटनेत आम्ही सगळे राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने एकत्र आहोत. एक कम्युनल डिस्ट्रेस पण बीडमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येतोय सध्या, जो फार सेन्स होतोय खाली. अनेक जण त्याच्या संदर्भामध्ये बोलत आहेत, सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा अनेक कार्यकर्ते सुद्धा, जो तातडीने संपणं गरजेचं आहे. तिथली लॉ अँड ऑर्डर किंवा राईटचे सिच्युएशन्स प्रत्येक गावागावात तयार होत आहेत. डिस्क्रिमिनेशन होत आहेत या सगळ्यामध्ये. याच्यात लिडरशिप कुठंच ते सगळे एकत्र यावेत, एकत्र बसावेत किंवा ताण कमी व्हावा म्हणून प्रयत्न करतात. एक अशी NGO चालवणार आहेत की त्यांनी मराठा आणि OBC समाजामध्ये जे काही वाद म्हणा किंवा काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय, तर तो मिटावा यासाठी काही प्रयत्न चालू आहेत. एक तर हा असा कुठला विषयच नाहीये. हा माणुसकीचा विषय माझ्यासाठी इन अ लिमिटेड ऍक्शन. आदरणीय पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनही केला होता, त्यांच्याशी सविस्तर चर्चाही झाली होती. त्यांनाही सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांची तयारी आहे, आपण राजकीय मतभेद बाजूला ठेवून ऑल पार्टी मीटिंग करू, सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या सहकार्याने महाराष्ट्रात शांतता कशी होईल याचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पवार साहेबांचंही पाहिलेलं आहे आणि देवेंद्रजींचंही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांकडूनच, म्हणजे मग CM ऑफिस असेल किंवा आदरणीय पवार साहेब असतील किंवा आमचे सगळे मित्र पक्ष असतील, मी राऊत साहेबांचंही स्टेटमेंट पाहिले, पृथ्वीराज बाबांचंही स्टेटमेंट पाहिलं. त्यामुळे आमच्या बाजूनी आणि त्या बाजूनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट, काल शिंदे साहेबांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं तुमच्यात. त्यामुळे ह्याच्यात कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला प्राधान्य देऊन, माणिसकीला प्राधान्य देऊन ह्या दोन्ही कुटुंबांना आधार द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. हे नैतिकतेवर आज सगळं चाललं. ज्यावेळी म्हटलं सर्वपक्षीय बैठक करू तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिसाद? नाही, तुमच्या चॅनलवर दोघांचे स्टेटमेंट्स होते. दोघांचेही ह्या विषयामध्ये कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्र शांत कसा होईल आणि कुठलीही चुकीची घटना महाराष्ट्रात ऑलरेडी 2 झालेल्या आहेत, त्याच्यात आपण 2 सुपुत्र घालवून बसलोय, त्याच्यात परत काय असं होऊ नये. कुठलीही चुकी, म्हणजे काल जी घटना परळीत झाली ती अस्वस्थ करणार होती, टायर जाळणं वगैरे नाही होय आपल्याला पाहिजे. हे शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून न्यायालयाने योग्य ते निर्णय घ्यावे. जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं पाहिजे. मी देशाच्या समोर का म्हणते, मला कॉन्स्टंटली दिल्लीवरनं सगळे मीडिया, खासदार या सगळ्यांचे प्रश्न रोज आणि फोन येतात की महाराष्ट्रात ही घटना काय चालली आहे, सुप्रिया हमको समजाव क्या हो. क्रोनॉलॉजी बघा. पहिली टीका त्याला काल प्रत्युत्तर दिलं पवार. आज विनोद तावडेंनी परत ट्विट केलंय की दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवणाऱ्यांनी अशा पद्धतीने शोधतं का, आणि अमित शहाची तडीपारी काही चोऱ्यात बनवण्यासाठी नव्हती, एका दहशतवाद्याला एन्काउंटर केलं त्याच्या संदर्भात तडीपारी होती असं त्याची. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे.
मी परवाही तेच म्हणले. याच्याऐवजी या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट्स आले असताना तर महाराष्ट्राला आत्ता जास्त आधार झाला असता. कारण का आत्ता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री आहेत, ते पक्षाचे गृहमंत्री नाही. माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि ह्याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे करेल अशी माझी अमितभाई शानकडून अपेक्षा होती, एक नागरिक, एक महिला, एक लोकप्रतिनिधी म्हणून. उघडा. अजित पवार काल आमदारांच्या मीटिंगमध्ये असं म्हटले की 2 विषयांच्या फाईल मुख्यमंत्र्यांनी रिजेक्ट केल्या आणि त्यांनी असं करायला नको होतं. या मंत्र्यांचा म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा प्रमुख म्हणून त्यांनी आधी माझ्याशी डिस्कस करायला हवं होतं, पण त्यांनी ते न करता थेट फाईल रिजेक्ट करणं हे चुकीचं आहे. महायुतीमध्ये डिस्ट्रेस दिसून येतोय का 2 पक्षांमध्ये आणि अजित पवारांनी अशी नाराजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाहीर करणं आमदारांकडे तुम्ही कसं पाहताय याच्यावर? मला काय आश्चर्य वाटत नाही. ॲक्च्युली इट्स नॉट माय बिझनेस. तो त्यांच्या आघाडीचा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का मी गेले 18 वर्ष खासदार आहे आणि BJPचे अनेक मित्रपक्षांचे अनेक अनुभव मी फार जवळून 18 वर्षात या सरकार आल्यापासून ऐकलेले आहेत अनेक राज्यांचे. त्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही, पण इट्स नॉट माय बिझनेस. माझा अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही का? सगळ्यात एवढ्या महायुतीत सुरू आहे. 2 मागण्याच्या निर्णयाला स्थगिती मुख्यमंत्री. त्या प्रश्नाचं उत्तर मी कसं सांगणार? जे सत्तेमध्ये त्या दोघांना विचारा ना, मी कसं याचं उत्तर देणार? राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांच्या काल अशी बातमी आली की अजितदादा नाराज आहेत मुख्यमंत्र्यांच्या काही निर्णयावर. हे प्रश्न तुमच्या ब्युरोचा जो मुंबईचा असेल ना त्याला सांगा मुख्यमंत्र्यांना विचारायला, कारण का खरं खोटं त्यालाच माहिती आहे. मी कसं सांगणार? खंडणीचे प्रकार जे आपण आता बीडमधल्या समोर आले, पिंपरी चिंचवडमध्ये साधारण आकडेवारी आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये 11 गुन्हे पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजकांनी तिची कमिटी पोलिसांनी स्थापन केली, त्यांच्याकडे दाखल केली. त्याच्यामुळे आपल्या इथलं म्हणजे ते तर आहेच आहे, पण आपल्या इथलं पिंपरी चिंचवड हे देखील किंवा कुठली उद्योगनगरी ही काही दहशतमुक्त आहे असं म्हणता येणार नाहीये. काय वास्तव आहे आणि या संदर्भात किती गांभीर्यानं पावलं उचललं? माझं म्हणणे कुठलंही सरकार असू दे, आमचं त्यांचं कुणाचंही, क्राईमच्या विरोधात देअर हॅज टू बी 0 टॉलरन्स. कोणीही असं चुकीचं काम करत असेल तर त्याला अर्थातच शिक्षा. हा देश कोणाच्या मनमानीने चालत नाही, तो संविधानाने नियम कायद्याने चालतो. त्याच्यामुळे कुठेही अशा जर चुकीच्या घटना होत असतील तर गव्हर्नमेंट हॅज टू टेक स्ट्रॉंग ॲक्शन. दिल्लीत राष्ट्रवादी साथ कोणाला देणार? काल पवार साहेबांनी याचं उत्तर दिलंय. मध्यंतरी काही खासदार हे अशी नाही मला यातलं काय माहिती. संजय राऊतांनी स्वबळाची महापालिका निवडणुकीत स्वबळावरती लढणार राष्ट्रपती काय निश्चित तुम्ही स्वबळावरती जाणार? नाही आज एक तर चर्चा होईलच त्याची, ज्याचं स्टेटमेंट काल पवार साहेबांनी त्यांच्या प्रेसमध्ये काल 12:30ला घेतली त्याच्यात केलेलं आहे. पण त्याच्यात गैर काय? जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक होती, जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक होती तेव्हा ते कॉर्पोरेशन वेगळंच लढायचे. त्याच्यामुळे आमच्याबरोबर वेगळे लढले तर तो गुन्हा आणि त्यांच्याबरोबर वेगळे लढले तर ही लोकशाही हो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं इलेक्शन कसं लढायचं अधिकार आहे ना. इंडिया अलायन्स ही राज्य आणि देशाची जी इलेक्शन्स आहेत याच्यासाठी वेगळ्या परमिटेशन, म्हणजे इंडिया अलायन्स हे केंद्रात अर्थातच एकत्र नेहमी लढणार, राज्यांमध्ये काही ठिकाणी परमिटेशन कॉम्बिनेशन्स होते आणि लोकल बॉडी इलेक्शनला त्या जिल्ह्यात किंवा त्या तालुक्यात किंवा त्या शहरामध्ये तो निर्णय लोकल बॉडी घेईल अर्थातच. आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कधी एकत्र लढले एकत्र असताना? लाडकी बहीणचे निकष आता अधिक कठोर करून अनेक लाडक्या बहिणींना या लाभापासून त्यांनी स्वतःहून दूर व्हावं असं आवाहन केलं जात आहे. सबसिडी जशी सोडली होती गॅस, म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला काही निकषांकडे दुर्लक्ष केलं गेलं जे अपात्र होते किंवा काय मला नाही मी अजून माहिती मागितली. कारण त्या इंडियन एक्सप्रेसच्या मला वाटतं मागच्या आठवड्याच्या एका वर्तमानपत्राच्या त्यांच्या 1 आठवड्यापूर्वीच इंडियन एक्सप्रेसने मोठी स्टोरी केली होती याच्यावर आणि त्याच्यात 60 लाख महिला याच्यातून कदाचित बाहेर पडतील या स्कीममधून अशी बातमी त्या वर्तमानपत्रात मी वाचलेली. त्यामुळे नक्की नंबर काय, नक्की सरकार काय करणार आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी येत नाही. माननीय भुजबळ साहेबांचं एक स्टेटमेंट आलं
की महिलांनी स्वतःहून त्याच्यात निर्णय घ्यावा. त्याच्यामुळे नक्की त्या सरकारचा काय स्टँड या स्कीमवर आहे हे कळत नाही आहे. मी स्वतःही त्याचं एक पत्र लिहिलेलं आहे सरकारला की बाबा क्लॅरिटी येत नाही, खूप कन्फ्युजन आणि अस्वस्थता आहे. त्यामुळे सरकारने त्यांचं धोरण लवकरात लवकर स्पष्ट करावं असं पत्र मी महाराष्ट्र सरकारला लिहिलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला देताना लाभ देताना निकष पाहिले गेले नाहीत आणि सरसकट दिला गेला आणि आता मात्र मग कुठेतरी नियम आणि अटी घालायच्या आणि अनेक वेळा असं ह्या सरकारमध्ये दिल्लीतही माझा अनुभव आहे आणि तुमच्या चॅनलवरच मी पाहिलेलं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की इलेक्शनमध्ये त्या खूप गोष्टी सांगितल्या जातात आणि इलेक्शन झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातले वरिष्ठ लोक म्हणतात की हे म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की हे चुनावी जुमला था. असे अनेक स्टेटमेंट्स दिल्लीतही ऐकलेले आहेत, महाराष्ट्रात ऐकलेले आहेत. त्याच्यामुळे अजून म्हणणं खूप लवकर होईल. आपण मला वाटतं ती पॉलिसी काय येते ह्याची वाट बघूया आणि नंतर जबाबदारीने माहिती घेऊन आपण पुढे बोलूया असं मला वाटतं. महायुतीतल्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड जे चेक करणार आहेत त्यांना रिपोर्ट कार्ड बनवायचं आहे असं महाविकास आघाडीमध्ये झालं होतं आणि आता हे रिपोर्ट कार्ड अजितदादांनाही पेश करायला लागणार आहे पंतप्रधानांना. त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न ना. त्यांना जर ते मान्य असेल आणि चालत असेल तर काय, अकाउंटेबिलिटी इज ऑलवेज गुड. मला तर अकाउंटेबिलिटी इज वंडरफुल. माझी तर नेहमीच तयारी असते कुणालाही अकाउंटेबिलिटी द्यायची. आणि त्यांच्या आघाडीत त्यांना कुणाला रिपोर्टिंग करायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, त्यांची युती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.